गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. सकाळी सकाळी एक स्नेक कॉल आलेला आहे. जस्ट उठलो ॲक्च्युली. मी आंघोळी गेली नाही, तसंच निघालो आहे. एकाच्या घरामध्ये बेडखाली साप आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे. सुकावाड म्हणून इथूनच जवळ आहे. कोणता साप आपल्याला माहीत नाही आहे. त्यांचा कॉल आपल्याला आलेला आहे. त्यांना सांगितलेलं आहे की व्हॉट्सअपला मला लोकेशन सेंड करा. हां, मला पण नाही माहिती. तुला पण नाही माहिती? अरे यार शा. तर बघूया आता कोणता साप आहे, जाऊन आपल्याला कळेलच. व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा, म्हणजे सापाचं वर्णन आणि सापाचे पॅटर्न्स नुसार मी तुम्हाला तो साप कसा ओळखायचा हे व्हिडिओच्या एंडला नक्की सांगणार आहे, रिलीज करताना सापाला. तर चला तर बघूया कुठला साप आहे, बघूया. हॅलो हॅलो हॅलो. हा, निघालात का? हो निघालो. एक 4 मिनिटात पोहोचतो. हायवेलाच उभा आहे बघ इथे. हा 4 मिनिटं दाखवते इथून मला. हा ठीक आहे. येतो कार आहे तुमच्या जवळ ना? हो, कार आहे. हा ठीक आहे. येतो. पप्पा, फायनली बोला. बोला ना. फायनली आम्ही आता लवकरच तिथे पोहोचतोय. आई, एवढंच नको बोलू. आले यार. पूर्ण बोला. टोटो माझा ब्लॉग शूट करतोय. क्लायमेट खूपच छान झालेलं आहे. पाऊस अजून जरा पडला पाहिजे, खूप कमी पडतोय. अपेक्षा आहे काही दिवसांमध्ये जास्त पडण्याची. बोला. बोला का? हा टोटो लांब करायचा. आई नाही बोले. मी बोला. Turn left, then you will arrive at your destination. You have arrived. कॉलला जाणार. 25 दिन में पैसा डबल. हॅलो, मागे आहे बघ, मागे उभं आहे मी. मागे आहे काय? युटर्न मारू का? हा मागे. हा युटर्न घ्या बघ. तुमची गाडी आहे ना, टाटा पंच? हो टाटा पंच. हा या मागे ब्लॅक गाडी. एकच मिनिट. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात पण बघूया कुठला साप. चल. कुठे आतमध्ये आहे काय? वाचा. बस तो टोटो मस्ती नको हा. घरात आहे का?
कुठे कुठे कोणी पाहिला धामण बिनविषारी आहे बिनविषारी साबण दिवड 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 आहे बाबू पकडता तो दिवड बिनविषारी एखादी बॅग आहे काय पिशवी वगैरे काय अशी गोणी बिणी हां चालेल सूर्यान रे नंतर मारूया आपण हां पडलं ना हो प्लास्टिक कडक आहे ते पडचं बस काय तुझी बोलली धरला मग काय रे बाबू असं नाही करायचं चालेल येतो थोडी चप्पल घाल नाही पैसे घेत नाही मी नोकरीला आहे मी पोलीसमध्येच आहे इथे तर मी काय घेत नाही तर मित्रांनो आत्ता जो साप रेस्क्यू केलेला आहे त्या सापाचं नाव आहे रॅट स्नेक म्हणजेच धामण, इथे दिवडी असे म्हणतात. पूर्णपणे बिनविषारी साप आहे. याचं मुख्य खाद्य उंदीर आहे. हे उंदरासाठी वगैरेच आपल्या घरामध्ये वगैरे शिरतात. शेतकऱ्यांचा मित्र मानला जाणारा हा साप आहे. हा खूप गरीब साप आहे. तसा हा चावत नाही किंवा खूप भित्रा साप आहे. आपण त्या जवळ गेल्यानंतर हा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हा आता घाबरून एका ठिकाणी कोपऱ्यात थंड जागेला बसलेला होता, त्याच्यामुळे आपल्याला तो लगेच सापडला. दुसरी गोष्ट म्हणजे गैरसमज खूप करतात या सापाच्या पॅटर्न्सवरनं. काही जण नाग म्हणून पण मारतात या सापाला, पण तुम्ही बघितलं तर बराच फरक आहे त्या दोघांच्या शरीराच्या पॅटर्न किंवा त्यांच्या वरच्या बॉडीच्या त्या पॅटर्नमध्ये. मी तुम्हाला आता तो दाखवतो पॅटर्न्स वगैरे आणि त्याला रिलीज करून देऊया. त्याचे पॅटर्न्स दाखवून मी तुम्हाला तर त्याच्या बॉडीवरचे पॅटर्न्स मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, त्याच्यानंतर तो रिलीज करूया.
पॅटर्न्स तुम्ही नक्की पॅटर्न्स तुम्ही पॅटर्न्स तुम्ही निरखून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणता साप कसा ओळखला जातो आणि सापाच्या पॅटर्न्सवरनं त्यांना ओळखणं इझी होऊन जातं. तर त्याच्यामुळे प्रत्येक सापाला मी तुम्हाला सांगत असतो व्हिडिओमध्ये की निरखून बघा त्यांचे पॅटर्न्स. तसेच ह्या सापाचे पण पॅटर्न्स एकदम निरखून बघा म्हणजे तुम्हाला लगेच त्याला ओळखता येईल. चला तर बघूया सापाला व्यवस्थित. मित्रांनो, या सापाला व्यवस्थित निरखून बघा. ह्याच्या शेपटीवरती असलेले, बॉडीवरती असलेले पट्टे एकदम पातळ लांब लचक शेपूट आणि ह्याचा चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता. ह्याचा चेहरा बघा तुम्ही व्यवस्थित. चेहऱ्यावरती असलेले पट्टे आणि त्याचा डोळा, ह्यामुळे या सापाला व्यवस्थित ओळखता येतं. या सापाचं नाव आहे धामण, इथे दिवड असे म्हणतात. इंग्लिश नाव आहे रॅटस्नेक. मान आणि चेहरा जरा लहान आणि बॉडी जरा जास्त मोठी आणि सॉरी. तर ह्याला आता आपण रिलीज करून देऊया. आता मी रिलीज करून देतो. तर मित्रांनो, अर्जंट कॉल आलेला, ऑफिसला जायचं आहे आणि मला सापाला सोडायला वेळ नाही आहे. जस्ट सोडायला जात होतो, इतक्यात कॉल आला, मला अर्जंटली जायचं आहे. तर मी मित्राला बोलवलं आहे, सुदर्शन म्हणून आहे. हा इकडचा सर्पमित्रच आहे आणि ह्याचंही यूट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे? सुदर्शन कदम ब्लॉग्स म्हणून चॅनल पण आहे आणि इंस्टाग्रामवरती पण अकाउंट आहे. तर सध्या तो साप त्याला मी सोडायला रिलीज करायला त्याला सांगतो आहे. तोही चांगली माहिती सांगतो. त्याचे व्हिडिओज आणि रील्स बघा, त्याच्यावरती वेगवेगळ्या सापांचे व्हिडिओज आणि फोटोज असतात. त्याच्याने पण तुम्हाला माहिती होईल की साप कोणते विषारी किंवा बिनविषारी आहेत आणि ते कोणत्या प्रकारे कशाप्रकारे ओळखले जातात. तर व्हिडिओ ही आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील तर, आणि मित्राच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.